भोपळा, कांदा, टोमॅटो मस्त आणि एवढं महाग स्वीट पहिल्यांदाच बघितलंय। चला आज आम्ही आवरून चाललोय सिटी सेंटर मॉलला शॉपिंग करायला। तर बघू आता काय काय घेतोय। मला ड्रेस घ्यायचे, श्रावला पण ड्रेस बघायचा आहे। चला तिथे गेल्यावरती भेटू आपण। 6:30 वाजले, गंगा आरतीचा टायमिंग झालेला आहे। तर चला आधी आपण गंगा आरती बघू आणि त्यानंतर शॉपिंग। माझं 2 वर्षापासूनचं स्वप्न होतं की गंगा आरती बघायची आणि आज फायनली ते पूर्ण झालंय। तर आता आलोय आम्ही सिटी सेंटरला। आता बघू मला टॉप वगैरे किंवा मग ड्रेसेस कसे भेटतायत। पडशील पप्पा आहेत ना। चल 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 लवकर चल बाबा। हटकून ओरडती जा आरशात बघून। श्राऊ तिला आहे ना ते तीच दिसते आरशात आणि मग ओरडती।
तिथं ड्रेस बघायला लागलो, पण श्राऊ काय थांबत नव्हती आणि ड्रेस काही बघू दिले नाही तिने. ते खूप त्रास दिला. तर आम्ही आता रिटर्न आलोय आणि जेवण करून जाऊ म्हटलं तर थाळी खाण्यासाठी आलोय इथं. आपल्याला तिकडे जायला 15-20 मिनिटं. पाणी श्रावणी तिला काहीच खाल्लं नाही. आता घरी जाऊन तिला काहीतरी बनवते खायचं. छान आहे. असं जर मुलांनी आवडीने खाल्लं तर खूप छान, एकदम मस्त खाते आवडीने. तुम्हाला जर तुमच्या बाळाला बनवायचं असलं त्यामध्ये मी गाजर, बीट, दुधी भोपळा, कांदा, टोमॅटो मस्त आणि टाकून गावरान तुपामध्ये केलेलं आहे. आणि अजून काय काय ऍड केलेलं आहे ते पण मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर नक्की जाऊन चेकआउट करा. आणि एकदम आवडीने खातात लहान बाळ. हे बघा श्राव धर, दरा 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 दरा. दुसऱ्या दिवशी सकाळी मामाचं ID कार्ड सापडलं आणि त्याला हात लावून सगळ्यांच्या डोक्याला लावून बाप्पा आहे बाप्पा आहे असं काहीच चालू होतं तिचं. आणि आम्हाला तर खूप गोड हसू येत होतं तिच्या या नखऱ्यावर. बस बाप्पा बस. यानंतर मी सगळं आवरून आता स्वयंपाक बनवायला घेतला होता. तसं तर आज एकादशी पण होती आणि शनिवार होता, दोन्ही उपवास असतात यांना. तर मग आज मस्त साबुदाणा वडे बनवूया म्हटलं गरमागरम, कारण की सुट्टी होती त्यांना. आणि सुट्टीच्या दिवशी गरमागरम खायला निवांत पण असतं आणि टाईम पण असतो. तर मग गरमागरम साबुदाणा वडे एकीकडे बनवले आणि दुसरीकडे मग थालीपीठ म्हणू शकता किंवा मग साबुदाण्याचे धेडे म्हणू शकतात, ते एका बाजूला बनवून घेतले. आणि दोन्ही गरम गरम खायला छान लागतं. आणि त्याच्यासोबत झिरकं बनवलं होतं, शेंगदाण्याचं पिठलं किंवा झिरकं काही म्हणतात तुमच्या इकडं ते. तर एकदम छान लागलं गरमागरम आणि श्रावणी पण खूप आवडीने खाल्लं. आणि ते गेले होते मंदिरामध्ये दर्शनासाठी. माझा स्वयंपाक होऊस तर त्यांनी तिकडून आमच्यासाठी इडली, मेदू वडा वगैरे घेऊन आले होते नाश्ता. तर आम्हाला दोघींना तो नाश्ता पण होता आणि हा पण होता. तर मस्त असं जेवण झालंय. आणि श्रावची इथं छोटे छोटे नखरे चालू आहे. ती पण खूप आवडीने खाते असे पदार्थ. तुम्ही 1 वर्षानंतरच्या बाळाला पण ट्राय करू शकता, खूप मस्त लागतात. संध्याकाळी आम्हाला जायचं होतं यांच्या फ्रेंडला भेटायला. त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि बरेच दिवस झाले आम्ही गेलो नव्हतो भेटायला. तर स्वीटच्या दुकानात आलो आहे, म्हटलं चला स्वीट घेऊ. आणि इथं पण श्रावणे खूप त्रास द्यायचं काम चालू केलेलं आहे. बघा पुढे तुम्ही. हे स्वीट खूप छान होतं पण त्याची प्राइस एकदम हाय लेवलची होती. मम्मीला नको काढू काही नाटक नाही करायचं बाबा. काय व्हिडिओ काढली आपला म्हणा आप नाही आप मग घरी आल्यानंतर अशी काहीशी मामासोबत मस्ती चालू आहे. चलो बाय.